नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आकाश अरुण पाटील. बघू शकता, राज्यसेवाची परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. त्याची हॉल तिकीट पण आलेली आहेत आणि आत्ता कुठेतरी एक निश्चितता वाटते की आपली परीक्षा होईलच. समाज कल्याण पण बघू शकता. ते लोक सर्व चाललेलं आहे की IBPS आहे. UGCनी तर चला एक दिवस पुढे ढकललेली आहे परीक्षा. म्हणून आपली राज्यसेवा अजून पण म्हणजे डाऊटफुल आहेत. सगळेच लोकं डाऊटफुल आहेत की होणार की नाही, होणार की नाही. म्हणजे आपल्या आयोगाचा इतिहास बघता एक दिवस पूर्वी पण परीक्षा त्यांनी एकदम पोस्टपोन केलेली आहे. म्हणून ह्या टाईमला होईल की नाही, पण मला वाटतंय की सगळं विद्यार्थी मित्रांना माझं म्हणजे विनंती राहील की तुम्ही अभ्यासाचा जो फ्लो आहे तो तोडू नका. कारण 2022ची राज्यसेवाची जी मेन्स आहे त्या स्टुडंट लोकांना म्हणजे माहीत असेल की एक दिवस पूर्वी त्यांना वाटत होतं की परीक्षा पुढे जाईल म्हणजे पोस्टपोन होईल, पण ती काय झालेली नाहीये. म्हणून तो एक तुम्ही फ्लो तोडू नका आणि एक जो लास्ट वीक राहिलाय त्यात सीसॅटवर थोडं लक्ष द्या एकतरी. आणि निश्चितच आज जे आपला करंट अफेअर्सचा आपण बोलू शकता की 5वा भाग, ज्यात इंटरनॅशनल जे घडामोडी घडल्यात आपल्या लास्ट एका वर्षात, ते आज घेऊन आलेलो आहोत. आणि आज MCQ फॉर्मॅटमध्ये आजचा पण सेशन राहील आणि फास्टमध्ये आपण बघू शकता जेवढे इम्पोर्टंट घटना झाले तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण सुरू करूया. पुढं मग एंडला आपण डिस्कशन करू की म्हणजे कसं आपलं राज्यसेवेचा पेपर कसा आपला अटेम्प्ट करावा आणि कसा पेपर राहू शकतो त्याच्यावर. चला, लेट्स गो टू द फर्स्ट क्वेश्चन. चला, पहिला प्रश्न आहे, नुकताच झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत तैवानच्या, पेनचा कलर चेंज करतो, तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन आहेत को वेन जे, हाऊ युई, विलियम लाई, केयू नाई. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आज क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच म्हणजे आपण MCQ फॉर्मॅटमध्येच घेणार आहोत, जे इम्पॉर्टंट आहेत आणि वन लाईनर डायरेक्ट येतात. ते पर्सन स्पेसिफिक, इंटरनॅशनल जे पर्सन स्पेसिफिक असतील, या तर एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल, या तर पुरस्कार रिलेटेड असेल, असे सर्व म्हणजे टॉप MCQs घेऊन आलेलो आहेत आणि आपण ते पूर्ण कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू संपूर्ण. तर बघू शकता, तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर विलियम लाई. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. तैवान हा चीनचा एक भाग आहे आणि चीनमध्ये बघू शकता ते तैवान बोलते की आम्ही इंडिपेंडेंट आहोत, पण चीनमध्ये तिथं म्हणजे भरपूर सारं म्हणजे अत्याचार चालू आहे चीनतर्फे. म्हणजे तैवान आमचा पार्ट आहे म्हणजे त्यांना एक परफेक्टली ते तर रेकग्निशन दिलं जात नाही आहे. म्हणून कुठंतरी हा एकदम इम्पॉर्टंट मुद्दा होता की म्हणजे तैवान आणि साऊथ एशियामध्ये बघितलं तर आपल्याला माहीत पडेल की म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये तर भारत आणि चीन ह्या संबंधी काही पण जर घडामोडी घडत असल्या इंटरनॅशनल, तर ते एकदम इम्पॉर्टंट होऊन जातात. चला, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने अणुचाचणी बंदी कराराची मान्यता रद्द केली आहे? इम्पॉर्टंट. अणुचाचणी बघू शकता, युद्ध चालू आहे सगळीकडं. बेलारूस, उत्तर कोरिया, इराण, रशिया. बघू शकता, हे असले जर प्रश्न आले तर आपल्याला डायरेक्ट शॉर्टकट आहेत की मागच्या एका वर्षात कुठल्या 2 देशात युद्ध झाले आहेत. ते युद्ध म्हणजे कुठले एकदम स्पेसिफिक होते एकदम, म्हणजे जे हायलाईटमध्ये होते देश, तोच आन्सर असणार. तर मग ह्याचा आन्सर काय असेल? पहिले परत प्रश्न बघून घ्या. कोणत्या देशाने अणुचाचणी बंदी कराराची मान्यता रद्द केली आहे? म्हणजे जे अणुचाचणी कराराचं म्हणजे एक जे हे आहे, आपला अणुचाचणी करार आहे की आपण एकतरी बोलू शकता की न्यूक्लिअर टेस्ट आम्ही करणार नाहीत. पण त्या जो करार जो पूर्ण सगळ्या देशांनी मिळून केलेला आहे, तो एका देशाने तो रद्द केलेला आहे. मग रद्द केल्याने काय होईल की तो न्यूक्लिअर टेस्ट आपला करेल. मग तो कुठला आहे? बट ऑब्व्हियसली रशिया. बघू शकता, भरपूर हायलाईटमध्ये होता रशिया मागच्या वर्षी. म्हणून एकतरी रशियाने डायरेक्ट युद्ध पुकारलं आणि पूर्ण म्हणजे बघू शकता, बाकीचे जे आपले अमेरिका असते प्रत्येक वेळेला बोलते की आम्ही हे करू, ते करू, असं करू, तसं करू, पण काय करत नाहीत, बोल बच्चन आहेत. चला, नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. अलीकडेच ओस्लो करार, म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो ओस्लो अकॉर्ड, बातम्यांमध्ये थोडं यार पेन, ओस्लो करार बातम्यांमध्ये दिसला, कशाशी संबंधित आहे? म्हणजे ओस्लो करार जो आपल्या होता म्हणजे पूर्ण एकदम न्यूजमध्ये, तो कशाशी संबंधित आहे आपल्याला ते आपल्याला हे करायचं आहे, बघायचं आहे. तर आर्क्टिक प्रदेशात तेल काढणे,
शांतता प्राप्त करण्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यातील कराराची जोडी, युक्रेन रशिया पीस प्रोसेस फोरम, स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट वर करार. आन्सर देण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिट. चला, ह्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. असले प्रश्न दिसणारच 100%. म्हणजे जे युद्ध झाले आपल्या 2-3 देशांमध्ये, आपल्या 2-3 देशाच्या मध्ये एकदम बघू शकता एकदम संघर्षाचं वातावरण राहिलेलं आहे. आणि आत्ता पण सध्या बघू शकता इस्रायल आणि आपलं इराणमध्ये पण थोडं चालू आहे. म्हणजे एकदम बघू शकता. ओस्लो अकॉर्ड कशाशी आहे, तर आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. ओस्लो अकॉर्ड दिसला तर शांतता प्राप्त करण्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यातील कराराची जोडी आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन बघू शकता भरपूर, म्हणजे मागच्या 6 महिन्यापूर्वी बघू शकता भरपूर एकदम तिथं संघर्षाचं वातावरण झालेलं आहे. आणि पूर्ण ते वर्ल्ड लेवलला ते इम्पॅक्ट होत आहे. त्यांनी जसंच इस्रायल तिकडून हमासकडून हे आपलं तोफा हे झाल्यात इस्रायलवर, त्याच्यानंतर आपलं इथं बघू शकता पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमीवर त्याचा फरक पडला. शेअर मार्केट असेल पूर्ण वर्ल्डचं ते एकदम पूर्ण डीप गेलं, डाऊन गेलं. तसंच आहे. म्हणून हे आपल्याला आणि पुढच्या वर्षीचं जे राज्यसेवा बघू शकता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आयोगाने दिलेला आहे की फॉर्मॅट कसा राहील. म्हणून एवढं कन्फर्मेशन झालं की पुढच्या वर्षीची राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह 100% होणार आहे. म्हणजे सेम UPSC लेवलवर. मग जे लोक जे प्रिपेअर करणार आहेत, म्हणजे ह्या वर्षीची राज्यसेवा तर देत आहेच, पण ते डायरेक्टली पुढच्या म्हणजे पुढं पण राज्यसेवा देणार आहेत. म्हणजे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी म्हणजे त्यांची इच्छा असेल, मग त्यांना थोडं अभ्यासाचं डायव्हर्सिफिकेशन वाढावं लागेल. म्हणजे पाठ करण्यापेक्षा काही काही मुद्दे समजून घेणं महत्त्वाचे होतील. आणि म्हणजे पूर्ण म्हणजे टोटली जेवढे आपले इंटरनॅशनल रिलेशनसारखा, इंटरनल सिक्युरिटीसारखा विषय आहे आपल्या सिलेबसमध्ये मेन्सच्या, म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये, मग ते पण करावं लागेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी प्रथमच कोणत्या देशाशी रुपयात पैसे दिले? पहिले तर रुपयात दिले आणि प्रथमच दिले, फर्स्ट टाइम. आणि ते पण काय, कच्चा तेल. कच्चा तेल म्हणजे आपलं काय पॅराशूट आणि हे सर्व नाही, तर क्रूड ऑइल. काय काय लोकांना डाऊट असतो म्हणून सांगतोय. क्रूड ऑइल म्हणजे कच्चा तेल. रशिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती. चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. हे बघू शकता असे जे प्रश्न आले तर आपल्याला हे करायचं की भारत रशियाकडून काही एवढं घेत नाही. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या 3 मधलेच एक असू शकतात. मग त्यात पण भरपूर असले प्रश्न आपल्याला म्हणजे पाठ करणेच गरजेचं आहे. कारण जरी आपण इराणला काढलं तर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे 2 ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो. आणि ह्या 2 पैकीच एक ऑप्शन आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. बघू शकता UAE बरोबर डील झालेली आहे. आणि जे आपल्याला कच्च्या तेलाचं जे आपण आहे त्याचं जे आपण घेवाण देवाण आहोत ते रुपयामध्ये करणार आहोत. लक्षात ठेवायचं UAE. चला नेक्स्ट. थोडा स्पीडमध्ये घेतोय कारण बघू शकता एक्झाम पण आलेली आहे आणि आपल्याला फास्ट फॉरवर्डमध्ये सर्व करावं लागेल आणि हा भाग कव्हर करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच चला, ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स खालीलपैकी कोणत्या देशाने सुरू केले? आयर्न स्वॉर्ड कोणत्या देशांनी सुरू केले? इस्रायल, अर्मेनिया, युक्रेन, रशिया. बघू शकता युक्रेन, रशिया, इस्रायल हे सगळे म्हणजे भरपूर हायलाईटमध्ये देश आहेत. या देश राहिलेले आहेत मागच्या एका वर्षात. म्हणून ह्याच्यावर म्हणजे एक तो क्लिअरच असू दे की कुठला करार कशाशी संबंधित आहे. ओस्लो जे मगाशी शिकवलं की ओस्लो अकॉर्ड काय आहे की शांतता प्राप्त करणे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये. त्याच्यानंतर जे न्यूक्लिअर जे ट्रिटीवर ज्यांनी रद्द केले, न्यूक्लिअर बॅन ट्रिटीवर, ते रशिया आहे की रशियाने तो करार एकदम रद्द केला आहे. कारण मग रशिया मग टेस्ट करू शकता आता न्यूक्लिअर बॉम्ब ते नवीन ते. मग तसं हे करायचं आहे म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब ते त्यांच्याकडेच म्हणजे जास्त पॉवर आहे. आणि रशिया भारत का दोस्त है. म्हणून ते आपण आपली डिप्लोमॅटिक पॉलिसी एवढी खतरनाक आहे ना. तुम्ही बघू शकता आपले संबंध रशियाशी पण चांगले आहेत, US पण आपण चांगलंच चालून आहे. आणि चायनाशी पण आपले म्हणजे ठीक आहे, थोडं म्हणजे आहे थोडं. पण इम्पोर्ट एक्सपोर्ट जर बघितलं इकॉनॉमीमध्ये तर चायनाचं बघू शकता की आपण इम्पोर्ट जास्त करतोय. म्हणून हे सगळे इकॉनॉमिकली आपण हे आहे म्हणजे फ्रेंडशिप आहे. चायनाबरोबर तर इकॉनॉमिकली फ्रेंडशिप आहे, तसंच US बरोबर पण आहे. पण रशियाबरोबर आपले बघू शकता संबंध एकदम घट आहेत. म्हणजे काही म्हणजे हिंदुस्तान पे हमला मतलब हमारे पर हमला असं रशियाचं एकदम वाक्य होतं. चला तर आन्सर काय आहे? इस्राईल. आयर्न स्वॉर्ड. आयर्न स्वॉर्ड कोणी हे केलं, आपलं ऑपरेशन केलं इस्रायलने. बघू शकता त्या इस्रायलला टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी काय आहे माहिती आहे काय? मिसाईलची. जर समजा हा इस्रायल देश आहे
आणि या बाजूच्या देशांनी इकडे मिसाईल टाकल्यात. मग त्यांच्याकडे जी S-40 सिस्टीम आहे ही काय करते, मिसाईल इकडं म्हणजे इस्रायलमध्ये खाली पडण्याच्या आतच हे लोक डायरेक्ट सगळे मिसाईल हव्यातच उडवून टाकतात. आणि मग तेच आहे आयन स्वड. स्वड म्हणजे तलवार आणि आयन म्हणजे लोखंड. म्हणजे तेच एकदम त्या ह्याच्यासाठी म्हणजे ते ऑपरेशन आहे की एक पण मिसाईल खाली नाही पडलं पाहिजे. तुम्ही इमेजेस आणि ते व्हिडिओज पण आले असतील म्हणजे वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्म मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर इस्रायलचं तुम्ही बघितलं असेल की वरनं तिथून म्हणजे मिसाईल्स येतात आणि इथं खाली पार्टी सुरू आहे. म्हणजे एवढे चिल्ड आहेत लोक, कारण त्यांना विश्वास आहे की इस्रायलकडे टेक्नॉलॉजीज जेवढी खतरनाक आहे तर काय करतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पर्याय 5 आईज इंटेलिजन्स अलायन्स देशाशी प्रतिनिधित्व करते? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिले तर 5 आईज इंटेलिजन्स. 5 आईज इंटेलिजन्स म्हणजे कुठले तरी 5 देश असणार. ऑप्शन बघून घेऊया. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, युनायटेड किंगडम, USA. जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, USA. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, USA. जपान, कॅनडा, भारत, युनायटेड किंगडम, USA. असं ऐकलंय काय भारत कुठल्या तरी अशा 5 आईज इंटेलिजन्सचा भाग आहे? कधी ऐकलंच नसेल ना, म्हणून पहिला भारत जिथं असेल तो कट करा. असले प्रश्न एक्सपेक्टेड असतात की म्हणजे आपल्याला येणंच म्हणजे इंटरनॅशनल जेवढे पण प्रश्न आहेत ते पाठच करायचे आहेत. कारण काय काय म्हणजे हे म्हणजे रेग्युलर आपल्याला न्यूजमध्ये येत नाही. जसं IUCN असेल, GI टॅग असतील वेगवेगळे, म्हणजे हे आपण आपल्या वाचण्यात येतात. म्हणजे जर मागच्या महिन्याची मॅगझिन वाचली असेल तर तीच पुढं महिन्यात सेम न्यूज असेल तर ती कंटिन्यू होऊन येते सर्व. पण असले जर सगळे प्रश्न असतात, 2 लक्षात ठेवायचं. जिथं पण काहीतरी असलं काहीतरी मोठं असेल ना तर US आणि UK तर असणारच, म्हणजे आपलं इंग्लंड. मग US आणि UK कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? इथं युनायटेड किंगडम आहे, इथं USA आहे. युनायटेड किंगडम आहे, USA आहे. तर तिन्हीमध्ये ऑप्शन आहेत. मग हे लक्षात ठेवायचं की 5 देश सर्वे 5 आईज इंटेलिजन्स. आता 5 आईज इंटेलिजन्स, मग ह्याचा शॉर्टकट कसा आहे की शॉर्टकट असा आहे की आपला जो जगाचा नकाशा आहे त्याच्यात बघायचे 5 आईज इंटेलिजन्स म्हणजे असे 5 देश आहेत ज्यांनी पूर्ण जगावर लक्ष ठेवलं आहे आणि पूर्ण जे कव्हर करू शकतात. मग असे 5 देशचा सेट आपल्याला उचलायचा आहे. मग तो आन्सर काय आहे? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, USA. म्हणजे ह्याचा शॉर्टकट जर बघितलं तर UK, USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, UK, USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड. हे म्हणजे तर असं ॲक्रोनिम लिहिलं आहे, पण जगाचा नकाशा बघितला तर इथं असं बघू शकता. हे USA झाला, या बाजूला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्याच्यानंतर USAच्या इथं वर कॅनडा आणि युनायटेड किंगडम इथं 1 2 3 4 5 असे हे 5 देश आहेत की ज्यांनी म्हणजे संपूर्ण जगावर लक्ष ठेवलं आहे आणि 5 आईज इंटेलिजन्स नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. UK, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. UK, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत आलेल्या स्टोन घोस्ट हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? हा पण एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण डायरेक्टली आयोग असं सेम अशाच फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारू शकते. म्हणजे स्टोन घोस्ट हा शब्द कशाशी क्षेत्राशी रिलेटेड आहे? दुर्मिळ पृथ्वी तत्व, इंटेलिजन्स डेटा शेअरिंग नेटवर्क, अणुप्रकल्पातून निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा, एक औषधी रॉक मीठ. चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की असे प्रश्न म्हणजे तुम्ही पण वाचलेत की नाही माहीत नाही, पण हे 1 लाइनर स्वरूपात आहे आणि तुम्ही म्हणजे सर्व पाठच करून घ्या हे लेक्चर्स. हा 5वा सिरीज आहे. 4 भाग ऑलरेडी झालेत आणि कदाचित जर राज्यसेवा पुढं गेली नाही तर हा कदाचित आपला लास्ट भाग असू शकतो. आणि मी ॲट द एंड सांगेल की पूर्ण आपलं कसं करंट अफेअर्सचे 15 प्रश्नाला टॅकल कसं करायचं आहे आणि प्रॉपरली आपल्याला ह्या म्हणजे एका आठवड्यात काय काय रिव्हिजन करायचं आहे ते मी एंडला सांगेल. तर आन्सर द्या. स्टोन घोस्ट हा कशाशी प्रकार असेल? तर आपण आन्सर बघून घ्या. इंटेलिजन्स डेटा शेअरिंग नेटवर्क. लक्षात ठेवा स्टोन घोस्ट. स्टोन म्हणजे दगड असतो, मग त्या दगड असं म्हणजे तुम्ही डायरेक्टली असं मिनिंग काढू नका. इंटेलिजन्स डेटा जो आहे, इंटेलिजन्स डेटा शेअरिंग नेटवर्क आहे तो. आपलं जे बघू शकता आपल्या भारतीय इंटेलिजन्स डेटा जे काय रॉ असेल, मग इस्रायलचा मोसाद एकदम स्ट्रॉंग इंटेलिजन्स, असे वेगवेगळे हे आहेत.
मग एक स्टोन गोष्ट असा एक आहे की एक दुसरे देश आपले इंटेलिजन्स शेअर करतात, म्हणजे टोटली नाही पण मेन आता काही काय असेल बघू शकता. कॅनडामध्ये जे खलिस्तानी हे आहेत, एक एक ॲक्टिव्हिस्ट, त्यांचा गेम होत आहे. आता सांगायची गरज नाही की हे कोण करत आहे, पण समजून जावा, यू आर व्हेरी स्मार्ट इनफ. ऑगस्ट 2023 मध्ये प्रक्षेपित झालेल्या रशियाच्या जवळपास 50 वर्षातील पहिला चंद्र मोहिमेचे नाव काय? व्हेरी इम्पॉर्टंट, कारण भारतने चंद्रयान-3 बघू शकता 2 नंतर 3 लॉन्च केले आणि मग 50 वर्षानंतर रशियाने पण लॉन्च केले. मग त्याचं नाव काय? लुना 20, लुना 25, लुना 30, 50. आता काही काही लोकांना वाटेल की 50 वर्षानंतर म्हणून लुना 50 असेल, है ना? म्हणजे नॉर्मल जे तुक्के मारणारे तर असंच आहे की 50 वर्ष म्हणजे 50 नाव असेल, बट दॅट इज नॉट लाईक दॅट. मग आन्सर काय आहे? लुना 25. लक्षात ठेवायचं, 50 वर्ष लुना 25. असं पण विचारू शकतात की लुना 25 जी चंद्र मोहीम आहे ती कुठल्या देशाने आपले म्हणजे राबवलेली आहे? तर रशिया. लक्षात ठेवा, लुना 25 रशिया. चला, लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच नूर 3 उपग्रहाची बातमी दिसली, तो कोणत्या देशाशी संबंधित आहे? तुम्ही बघू शकता, आयोग जर मागच्या 10 वर्षाचा तुम्ही पॅटर्न बघितला ना, तर असेच आहेत की डायरेक्ट जे सॅटेलाईट देतात आणि कुठल्या देशाशी संबंधित आहेत विचारतात. म्हणून जे मागच्या वर्षी जे एकदम हायलाईटमध्ये न्यूज होते आणि ज्या देशाचे म्हणजे सॅटेलाईट मिशन्स एकदम प्रॉपरली हे होते, ते सर्व घेऊन आलेलो आहे आज. तर बघू शकता, नूर 3 उपग्रहाची बातमी दिसली, त्या कुठल्या देशाशी संबंधित आहे? UAE, इराण, पाकिस्तान, इराक. पाकिस्तान असेल काय? बट ऑब्व्हियसली पाकिस्तानकडे स्वतःचे खाण्याचे वांदे आहेत. मिसाईल कुठे सोडतील? एकतरी मिसाईल नाही, सॉरी, सॅटेलाईट कुठे नूर 3 उपग्रहाचे हे करतील? चला, तर आन्सर काय आहे? इराण. लक्षात ठेवायचं आहे, नूर 3 इराण. असं पण बोलू शकतात की इराण, म्हणजे उलटं पण करू शकतात की इराण देशाचे कुठल्या म्हणजे उपग्रह इराण देशाशी संबंधित आहे. तर नूर 3, लुना 25 रशिया, 50 वर्ष चंद्रमोहीम. लक्षात ठेवायचं आहे, नूर 3 इराण. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाच्या संसदेने अलीकडेच वादग्रस्त ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केले? वादग्रस्त ऑनलाईन सेफ्टी, म्हणजे इंग्लिशमध्ये जर बघितलं तर ऑनलाईन सेफ्टी बिल, जे कुठल्या संसदमध्ये, कुठल्या देशाच्या संसदमध्ये मंजूर झालंय? श्रीलंका, सिंगापूर, सेशेल्स, सौदी अरेबिया. सगळे एस वरनं आहेत. बघू शकता, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन सेफ्टी बिल. ऑनलाईन सेफ्टी बिल ह्याच्यासाठी आहे की काय काय बघू शकता, डेटा ब्रीच होतोय, प्रायव्हसीचा इश्यू होतोय, कोण व्हॉट्सॲपच हॅक करते, म्हणजे भरपूर म्हणजे डेटा लीक होतोय. म्हणून हे असले सर्व बिल कुठल्या देशाने मांडलं असेल तर श्रीलंका. पाठच करा, ऑनलाईन सेफ्टी बिल श्रीलंका. यस, लक्षात आलं. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. शतकानुशतके जुनी प्रथा बंद करण्याच्या उद्देशाने कुत्र्याचे मांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घालणारे विधेयक कोणत्या देशात अलीकडेच मंजूर करण्यात आले? साला काय काय खात राहतात हे लोक. कुत्र्याचे मांस. चीन, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, थायलंड. बघू शकता, ऑप्शन पण असे दिलेत की कुत्र्याचे मांस म्हणजे काहीतरी काय भयानक प्रकार आहेत. म्हणजे म्हणजे माणसं काय काय खातील आज काय सांगता येत नाही. म्हणजे असे पण म्हणजे कुत्र्याचे मांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी, म्हणजे विक्रीवर पण, म्हणजे कुत्र्याचे मांस खातायत आणि वरनं विक्रीवर पण बंदी. म्हणजे किती बघू शकता ना, म्हणजे माणसं कुठल्या लेवलला गेलेत. म्हणजे ठीक आहे, ते एक एक प्रत्येकाचं असतं, प्रत्येक देशात वेगवेगळे कल्चर चालत आहेत, पण एवढं काय असेल? आता बरीच लोक बोलतील चीन चीन. चीन नाही बाबा, चीन असे विधेयक बंदी तर आणणार नाहीत. ते लोक तर अजून त्या कुत्र्याबरोबर अजून काहीतरी दुसरं कुठलं तरी नवीन स्पीशीज आलं असेल जनावराचं, ते पण सुरू करतील खायला. त्यांचा काय भरोसा नाही. कोविड बघू शकता ना, कसं काहीतरी आपलं सूप पीत होते त्याचा आणि आपलं कोविड झालं. चला, तर आन्सर आहे दक्षिण कोरिया. साऊथ कोरिया लक्षात ठेवायचं आहे, साऊथ कोरिया. ऑप्शनमध्ये नॉर्थ कोरिया पण देतील. नॉर्थ कोरियाचा बघू शकता, किम जॉंग उन, तानाशाही. मग ते आपल्याला लक्षात नाही ठेवायचं आहे. साऊथ कोरिया ऑप्शनमध्ये जरी आलं, साऊथ कोरिया. तानाशाही देश कधी असले बंदी बिंदी काय नाही आणत, तिथं एकदम फ्री, एकदम तो काय पण करतो. म्हणजे किम जॉंग उन तो येडा माणूस आहे. चला, लक्षात आलं, कुत्र्याच्या मांस खाण्यावर बंदी दक्षिण कोरिया. नेक्स्ट. डिसेंबर 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष डॅशचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे युनायटेड नेशननी 2024 हे वर्ष काय म्हणून डिक्लेअर केले? म्हणजे काय असेल? बाजरी, स्वदेशी भाषा, वनस्पती आरोग्य, कॅमेलिड्स.
येस, कोणी जर वाचलं असेल, मी ऑलमोस्ट सगळ्या पब्लिकेशनचे जे मॅगझीन असतील ते बघितले. त्याच्यानंतर इयर बुक पण बघितले 3. सर्वांमध्ये हा प्रश्न आहे. हा प्रश्न म्हणजे हा टॉपिक दिलेला आहे. सर्व म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण लोकल प्लेयर्स असतील आणि सर्व जे फेमस मॅगझिन्स असतील आपले करंट अफेअर्सचे, ते सर्व म्हणजे रेफर करूनच म्हणजे काही-काही गोष्टी मला जे इम्पोर्टंट वाटल्या, त्या म्हणजे मी घेऊन आलेलो आहे. आणि बाकीच्या जे सर्व राहिलेत, ते मला वाटतं इट इज एक्स्पेक्टेड की तुम्ही एकदा वाचल्यावर ते पाठच राहील. पण असे हे सर्व सर्व जे प्रश्न आणलेत म्हणजे मागच्या 4 लेक्चरच्या सीरीजमध्ये पण बघू शकता जे काय-काय टॉपिक घेऊन आले, ते असे टॉपिक आहेत की ते आपल्याला परीक्षेच्या जाण्यापूर्वी माहीत असणं गरजेचं आहे. कारण कुठं ना कुठेतरी म्हणजे तो टॉपिक लिंक्ड होऊन काही ना काहीतरी म्हणजे इकडं-तिकडं ऑप्शन बनून म्हणजे आन्सर येऊ शकतो आपल्याला. तर बघू शकता आंतरराष्ट्रीय वट म्हणून काय? कॅमेलिड्स. इंग्लिशमध्ये लिहितो कॅमेलिड्स. कॅमेलिड्स म्हणजे कॅमल. बघू शकता त्याच्या रिलेटेड आहे. 2024 हे वर्ष युनायटेड नेशननी कॅमेलिड्स म्हणून हे आपलं डिक्लेअर केलं आहे. चला नेक्स्ट. इक्स्च ही एक लस आहे जी US FDAने मंजूर केली आहे. ही कोणत्या रोगाशी संबंधित आहेत? हे पण भरपूर न्यूजमध्ये होता. त्याचं इंग्लिश वर्ड लिहिता इश्क IQH असं काहीतरी येईल. इश्किच CH. तर स्मॉल पॉक्स, COVID-19, एड्स, चिकनगुनिया. COVID-19वर तर मला नाही वाटत असेल. इक्स्च COVID-19वर बघू शकता. COVID-19वर पण लेटेस्ट बघू शकता जी रिपोर्ट आली, जी आपण आपलं COVID-19ची लस घेतली आहे की त्याच्यातनं परत रक्ताच्या गाठा होत आहेत. आणि आता एकदा तर आपण आता लस घेतलेली आहे म्हणून आता आपल्याकडे काय पर्याय नाही आहे. चला तर काय असेल आन्सर? US FDAने जे रिझर्व्ह चिकनगुनिया. इक्स्चक लक्षात ठेवायचं आहे. ही जी लस आहे जी चिकनगुनिया होतो कशामुळे, कुठल्या मच्छरामुळे? ते तर एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी हे लक्षात ठेवायचं आहे. जे मच्छराचं नाव आहे त्याच्या चावल्याने आपला चिकनगुनिया होतो. नेक्स्ट क्वेश्चन. अनेकदा चर्चेत असणारे ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 काय आहे? स्टॉर्म मेकर्स 2 म्हणजे कशाशी संबंधित आहे? स्टॉर्म मेकर्स 2 आहे काय? नाटो आणि युक्रेन यांच्यातील संरक्षण सहकार्य, आपल्या संप्रेषण प्रणालीवर सौर ज्वलनाच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी नासाची मोहीम, मौल्यवान धातू असलेल्या उल्कापिंडाच्या शोधासाठी विविध अंतराळ संस्थांची ही संयुक्त मोहीम, सायबर फसवणुकींसाठी स्थलांतराचे शोषण करणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कवर जागतिक कारवाईसाठी असलेली ही इंटरपोलची मोहीम आहे. चला कुठली असेल? कुणाला माहीत असेल त्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. येस. चला आन्सर बघून घेऊया. बघू शकता ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स कशावर आहे? सायबर फसवणुकीसाठी स्थलांतरांचे शोषण करणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्क कारवाईसाठी असलेली एक इंटरपोलची मोहीम आहे. इंटरपोल आहे. इंटरपोलचा अर्थ आहे की इंटरनॅशनल पोलीस. आणि भारतात कोण आहे? इंटरनॅशनल पोलीसचे डायरेक्ट संबंध कोणाचा येतो म्हणजे इंटरपोलची तर CBI आपली हे आहे, म्हणजे फर्स्ट हे आहे. म्हणजे काहीतरी इंटरनॅशनल हे झालं तर CBI इज द फर्स्ट. दे मेक शुअर की CBI विल बी द फर्स्ट पर्सन इन द इंडिया टू सी ॲज अ इंटरपोलचे जे काय पण जे न्यूज असतील. म्हणजे प्रत्येक देशाने आता इंटरनॅशनल पोलीस आहे म्हणून तुम्ही हे नाही बोलू शकत चला आता महाराष्ट्र पोलीस पण त्याच्यात आपलं हे आहे, त्याचा भाग आहे. तर भारतात एकच जी अथॉरिटी आहे ती दिलेली कुणाला आहे? CBIला. तर लक्षात ठेवायचं काय? ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2. ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 इंटरपोल सायबर फसवणुकीसाठी जे आहे त्याच्यासाठी केलेलं गेलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. स्पीडमध्ये घेतोय कारण थोडा प्रश्न आहेत जास्त आणि थोडं डिस्कशन पण करायचं आहे. खालीलपैकी कोणत्या समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणीकृत करणारा पहिला दक्षिण आशियाई देश आहे? सर्वात मोठं म्हणजे दक्षिण आशियाई देश. साऊथ एशिया देशने कोण आहे? समलिंगी विवाह. समलिंगी विवाह म्हणजे पुरुष पुरुषाशी लग्न करू शकतो, महिला महिलेशी. भूतान, नेपाळ, श्रीलंका, भारत असले प्रकार आहेत आपल्या देशात. तर नाही बोलू शकत, देशात पण असतील काय काय, पण जगात म्हणजे आता कुठेतरी स्लो ॲक्सेप्टन्स भेटत चाललंय. म्हणजे काय काय असतात म्हणजे प्रॉब्लेम्स, हार्मोनिकल इश्यूज असतात बरेच लोकांचे, म्हणून असले म्हणजे विधायक आणलेलं आहे. कोण आहे म्हणजे अधिकृतपणे कुठल्या देशाने पाठच करायचं आहे.
मगाशी बघू शकता मी बोललो की रशियाचा 50 वर्षाचा जे चंद्रमोहीम आहे ते लुना 25. त्याच्यानंतर इराणनी ते नूर 2 आपलं हे केलं सॅटेलाइट. आता हे काय समलिंगी विवाह नेपाळ. नेपाळ लक्षात ठेवायचा नेपाळ. हा कुणाला म्हणजे थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे कारण ह्याच्यावर पण इश्यू होऊ शकतो. मागे बघितलं की श्रीलंका पण एकाचा आन्सर होता. मग ते तो प्रश्न एकदा परत बघूया श्रीलंकावाला. कॅमेलेट्स दक्षिण कोरियावर कुत्र्याची बंदी बघू शकता. ऑनलाईन सेफ्टी बिल श्रीलंकेने आणलं. म्हणजे काय काय जे सेफ्टी बिल आहे वेगवेगळ्या संसद ह्याच्यानी ते आपल्याला लक्षात ठेवायचं. तर ऑनलाईन सेफ्टी बिल श्रीलंकेने आणली. UN ने 2024 हे वर्ष कॅमेलेट्स म्हणून डिक्लेअर केलं. मांस खाण्यावर बंदी आणि विक्रीवर बंदी कोणी आलं? दक्षिण कोरियाने आणलं. लक्षात ठेवायचं हे सर्व. त्यानंतर चिकनगुनियावर चेक करून या US FDA ने लस मग अनेकदा स्ट्रॉम मेकर झालं. चला ह्याचं काय नेपाळ. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने आर्थिक जोखमीसाठी एक प्रांत एक धोरण योजना लागू केली आहे? एक प्रांत एक धोरण मीन्स वन प्रांतला आपण बोलू शकतो प्रोविन्स, वन प्रोविन्स आणि धोरणला पॉलिसी. वन प्रोविन्स वन पॉलिसी कुठल्या देशाने राबवलेली आहे? ऑप्शन बघून घेऊया. चीन, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ. आता जिथं प्रोविन्स कुठल्या देशात आहे तोच देश आपला हे इम्प्लिमेंट करणार. मग प्रोविन्स कुठे असेल? बट ऑब्विसली आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. बघू शकता प्रोविन्स आपण ऐकलं असेल कुठल्या देशात आहे तर चीनमध्ये आहे. म्हणून वन प्रोविन्स वन पॉलिसी हे चीनने आणलेलं आहे. पाकिस्तानात तर नाही आहे. पाकिस्तानात तर म्हणजे असं कुठली तरी पॉझिटिव्ह न्यूज काहीतरी पाकिस्तानाची महिला काहीतरी झाली असेल तर म्हणजे प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणजे मध्यंतरी बघू शकता कंबाईनमध्ये डायरेक्ट पहिलाच प्रश्न होता 2017 का 16ला म्हणजे की महिलांना अधिकार दिलेला आहे वोटिंगचा आपलं त्यांच्या तिकडल्या महानगरपालिकेत. कुठल्या देशाशी आहे म्हणजे जे सौदी अरेबिया असं आन्सर होतं त्याचं. तसं त्या वेमध्ये प्रश्न येतात. चला नेक्स्ट. संशोधक आणि प्रचारकांच्या इशाऱ्यांना न जुमानता भावी पिढींसाठी तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा कोणता देश रद्द करणार आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन. काय प्रश्न समजून घ्या. संशोधक आणि प्रचारकांच्या इशाऱ्यांना न जुमानता भावी पिढींसाठी तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा कोणता देश रद्द करणार आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिले प्रश्न समजून घ्या. जो कायद्यावर आहे त्याच्यावर जे आपलं म्हणजे संशोधक आणि प्रचारकाच्या इशाऱ्यांना न जुमानता आहे म्हणजे हा हे करा भावी पिढींसाठी तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा. तंबाखूची विक्री जे बंदी आहे त्याच्यावर तो जे हे करणारे ते रद्द करणारा पहिला कुठल्या देशाने केला? हा न्यूजमध्ये भरपूर होता. तर आन्सर आहे न्यूझीलंड. हो का यांना काय फरक पडत नाही. यांची लोकसंख्या बघू शकता. यांची लोकसंख्या म्हणजे काय हायच नाही. आपलं मुंबईची लोकसंख्या आणि ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या ऑलमोस्ट मुंबईची जास्त आहे ऑस्ट्रेलियापेक्षा. आणि ऑस्ट्रेलिया बघू शकता 6वा मोठा देश आहे. बघू शकता मग इकडं ह्यांना काय नाही ना एवढे सारे रिसोर्सेस अवेलेबल आहे, पैसा अवेलेबल आहे म्हणून मग ते एकदम बोलू शकता की म्हणून ऑस्ट्रेलिया बघू शकता की प्रत्येक स्पोर्ट्समध्ये पण एकदम पुढे आहेत एकदम. कारण सुविधा तेवढ्या आहेत, पैसा त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि तेवढा आपण रिसोर्सेस अवेलेबिलिटी तेवढी त्यांना आहे. म्हणजे तिकडं असं UPSC MPSC सारखा म्हणजे प्रकार असेलच पण तिकडं एवढा म्हणजे हे नाही आहे की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे. ते डायरेक्ट ॲथलीट बिटलीट आणि स्पोर्ट्स पर्सन हे तर जास्त हे आहे. बघू शकता ऑस्ट्रेलियाने जो वर्ल्ड कप पण जिंकला तर त्यांचं स्वागत काय झालं काय? नाही झालं. आणि आपण बघू शकता T20 वर्ल्ड कप पूर्ण मुंबईमध्ये बघू शकता मुंबई पॅक झालेली. म्हणजे ते एक आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ते बोलतात ना इट इज अ नॉर्मल डे. त्यांनी लोकांनी वर्ल्ड कप जिंकला आता गोल्ड मेडल जिंकला आपलं ऑलिम्पिक्समध्ये. मग तसं त्यांनी डेव्हलपच झाले ते. फेब्रुवारी 2024 मध्ये तेल गळतीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? नॅशनल एमर्जन्सी कुठल्या देशाने घोषित केली आणि रिझन काय होतं? तेल गळतीमुळे. त्रिनिदाद, टोबॅगो, तुवालू, वानू, नौरू हे सगळे आयलंडची नाव आहेत. मग कुठल्या देशाने हे आपलं केलं असेल? असं पण विचारू शकता जे ह्याचा जो आन्सर असेल सांगतो कसं विचारू. तर ह्याचा आन्सर आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. हे त्रिनिदाद अँड टोबॅगो देश लक्षात ठेवा. हे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि इथं कॅरेबियन आयलंड आहेत. त्यात कॅरेबियन आयलंडमधलं एक हे आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. बघू शकता कायरन पोलार्ड जो मुंबई इंडियन्सचे आपले बॅट्समन होते त्रिनिदाद अँड टोबॅगोचे होते.
बघू शकता. मग असं पण विचारू शकतात की त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये जे राष्ट्रीय आणीबाणी लागली ते कशामुळे लागली? तर तेल गळतीमुळे. लक्षात आलं? क्लिअर? थोडं स्पीडमध्ये घेतोय. बघू शकता आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे आणि स्टुडंट लोकांकडे पण वेळ कमी आहे. म्हणून कमी वेळेत जास्त MCQs कसे कव्हर होतील याच्यावर जास्त लक्ष आहे. कारण आता तर रिव्हिजन मोडमध्येच गेलं पाहिजे आणि आता मोजूनच दिवस राहिलेले आहेत आणि मग मोजून दिवस आणि सब्जेक्ट आपल्याकडे जास्त आणि दिवस कमी. तसेच CSET पण आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. म्हणून एकदम स्पीडमध्ये डेटा घेण्याचा प्रयत्न करा जेवढा कन्झ्युम करता येतोय. पण थोडं डोकं पण शांत ठेवा. इंटरपोलद्वारे जारी करण्यात येणाऱ्या नोटीस संदर्भात खालील जोड्यांचा विचार करा. ओके, हा चांगला प्रश्न आहे. ब्लू नोटीस अतिरिक्त माहिती गोळा करणे. ऑरेंज नोटीस एखाद्या घटनेबद्दल, व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल सावध करणे. आणि येलो नोटीस हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास मदत करणे. खालीलपैकी किती जोड्या अयोग्य? म्हणजे ब्लू नोटीस अतिरिक्त माहिती राईट आहे की रॉंग आहे? म्हणजे हे अशा जोड्या आहेत ते किती अयोग्य आहेत? फक्त एक, फक्त दोन, सर्व तीन या एकही नाही? फक्त एक, फक्त दोन म्हणजे आता परत सांगतोय हा, एक तरी प्रत्येक लेक्चरला सांगत आलोय की असे प्रश्न म्हणजे फक्त एक म्हणजे हा एक नाही. या तीन मधला एकच जर जोडी अयोग्य असली तर फक्त एक आन्सर येणार. तीन जोड्यांमधल्या दोन जर जोडी अयोग्य असतील तर दोन आन्सर येणार, ना की फक्त दोन म्हणजे हे. किती जोड्या अयोग्य आहेत म्हणजे प्रश्न समजून घ्या. 25 ऑगस्टला पण जेव्हा पेपर अटेम्प्ट करणार तर प्रत्येक प्रश्न समजून घ्या, योग्य लिहिलाय की अयोग्य लिहिलाय. आता त्याच्यात बघू शकता ह्या टायमाला कॉम्पिटिशन थोडी हार्ड आहे कारण ऑब्जेक्टिव्हचा लास्ट पॅटर्न आहे आणि पोरं तुटून पडलेत. आणि जो टेम्परामेंट कंट्रोल करणार ना तोच पार होणार, एवढं निश्चित आहे. आणि हे तर फक्त प्रिलिम्स आहे. प्रिलिम्स थोडं म्हणजे डिफिकल्ट तर प्रत्येक स्टेज आहे. पण प्रिलिम्स बघू शकता की आपल्याला कट ऑफचा रेंज माहीत नाही पडत. म्हणजे आयोग असा पण म्हणजे UPSC सारखा तर नाही ना की 15-20 दिवसात रिझल्ट लावतो. इथं तर 5 वेळा तर पोस्टपोन होते. 25 ऑगस्टला होईल की नाही ते पण आपल्याला गॅरंटी नाही. म्हणजे एवढी निश्चितता असणार आणि मग त्यावर जर समजा ज्याला गॅरंटी नाही ना तर बाउंड्रीवर मार्क असतील तो म्हणजे कटला. ना कंबाईनवर फोकस करू शकतो, ना मेन्सवर, ना पुढच्या वर्षीच्या डिस्क्रिप्टिव्हवर. कारण पुढच्या वर्षीच्या डिस्क्रिप्टिव्ह आणि राज्यसेवा मेन्स होईपर्यंत 2025 उजाडतोय. चला तर किती अयोग्य? एकही नाही. म्हणजे हे तिन्ही पण आहे स्टेटमेंट ते राईट आहेत. मग लक्षात ठेवायचं आहे जे इंटरपोल, मगाशी पण लक्षात ठेवा इंटरपोलशी संबंधित एक प्रश्न होता. ब्लू नोटीस म्हणजे काय? अतिरिक्त माहिती गोळा करणे. ब्लू नोटीस आल्यावर जास्त माहिती. ऑरेंज एखाद्या घटनेबद्दल, व्यक्तीबद्दल सावध करणे. आणि येलो म्हणजे हरवलेल्या व्यक्ती. पिवळा कलर दिसला तर हरवलेले व्यक्ती. ब्लू म्हणजे एखाद्या अतिरिक्त माहिती गोळा करणे. म्हणजे ब्लू असेल तर अतिरिक्त माहिती गोळा करणे. येलो असेल तर आपल्याला एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे. आणि ऑरेंज अलर्ट पावसाचा ऐकतो म्हणजे सावध करणे. ऑरेंज अलर्ट ना, अलर्ट म्हणजे सावध करणे. मग तसंच लक्षात ठेवू शकता ऑरेंज म्हणजे सावध करणे असेल व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल. चला नेक्स्ट. संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशनची अधिकृत भाषा कोणती नाही? व्हेरी गुड. हा तर म्हणजे एवढे चर्चेत असतो पण आपण सगळं वाचतो, मॅगझिनमध्ये पण दिलेलं असतं सर्व. आणि जे लास्टला असं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये लिहिलेलं असतं UN च्या अधिकृत भाषा, जे आपण सहसा लक्षात नाही ठेवत. म्हणून असे प्रश्न पण येऊ शकतात. अरबी, जर्मन, चिनी, रशियन. आता काही अधिकृत भाषा नाही आहे म्हणजे एक कुठली तरी भाषा आहे जी नाही आहे. कुठली असेल? प्रयत्न करा देण्याचा आन्सर, प्रयत्न करा. काय असेल आन्सर? चला बघून घेऊया. जर्मन. आता युनायटेड नेशनचं बघू शकता 6 अधिकृत भाषा आहेत. 6 त्याच्यातल्या 3 तर दिलेत. अरबी, चिनी, रशियन. अरबी, चिनी, रशियन. मग अजून 3 कुठले असतील? एक तरी इंग्रजी असेल नाही आहेच. जर्मन नाही तर फ्रेंच आणि स्पॅनिश. ह्या 3 आणि ह्या 3 लक्षात ठेवायचं आहे. अरबी, चिनी, रशियन, इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश या 6 अधिकृत भाषा आहेत युनायटेड नेशनच्या. नेक्स्ट क्वेश्चन. मियुरा 1 रॉकेट कोणत्या देशाने प्रक्षेपित केले? चीन, जपान, स्पेन, ब्राझील. मियुरा 1. येस. मागच्या वेळेला चँग करून काहीतरी आलेला की जो चीन उत्तर होतं त्याचं. मागच्याच राज्यसेवेतच होता मला वाटतं 2022च्या. म्हणून डायरेक्टली बघू शकता हा 4था मला वाटतं प्रश्न असेल प्रक्षेपणावर.
मियुरा 1 रॉकेट कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तर स्पेन. आपण ना चायना जपानच्या पुढे जात नाही, म्हणून लक्षात ठेवा. मियुरा 1 स्पेन, मियुरा 1 स्पेन, मियुरा 1 स्पेन लक्षात ठेवायचं आहे. लुना 25 रशिया 50 वर्ष चंद्रमोहीम. त्याच्यानंतर नूर 2 इराण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग आयन स्वड आणि हे सगळं इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे सर्व सांगितलं आहे की आयन स्वड काय प्रकार आहे. इस्रायलने जे रॉकेट आपल्या दागण्यात आहे त्याच्यावर डिफेन्स सिस्टम, अँटी डिफेन्स, अँटी रॉकेट सिस्टम आहे ती. चला नेक्स्ट. चीनने अलीकडेच डॅश रॉकेट लॉन्च केले ज्यामुळे अधिक व्यावसायिक मोहिमेचे मार्ग मोकळा झाला. चीनने रॉकेट लॉन्च केले कुठले आहे? जिलॉंग 1, जिलॉंग 2, जिलॉंग 3, जिलॉंग 4. वा, असा प्रश्न म्हणजे आला तर आला, नाही तर गेला. तुक्का पण मारू नाही शकत. म्हणजे लोक आपले तुक्का मारतात. माझा 1 नंबर फेवरेट आहे तर 1 मारूया, 2 फेवरेट 2, तसं. आता बट ऑब्वियसली जर असा रेंजमध्ये दिला असणार ना तर 1 तर कधीच नसणार. लक्षात ठेवायचं. म्हणजे शॉर्टकट आहेत काय काय. शॉर्टकट नाही, पण एक बेसिक अंडरस्टँडिंग जर तुमची डेव्हलप झाली की अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन बघताच म्हणजे काय काय ऑप्शन एलिमिनेट करू शकता. की जर 1 2 3 4 दिले तर 1 तर नसणारच. आणि करंट अफेअर्सची न्यूज आहे. मग करंट अफेअर्समध्ये 1 परत म्हणजे आता चंद्रयान मोहीम भारताने पण हे केली. मग आता चंद्रयान 1 झाली, 2 झाली, चंद्रयान 3 आपण हे केलं. मग बट ऑब्वियसली आहे ना, म्हणजे असं ते प्रश्न डायरेक्ट पूर्वीचे विचारणार नाहीत. बघू शकता चीनने अलीकडेच जे कुठलं रॉंग, जिलॉंग 3, ज्यामुळे अधिक व्यावसायिक मोहिमेचा मार्ग मोकळा झाला. लक्षात ठेवायचा जिलॉंग 3 चीनने. नेक्स्ट. ढोरडो गावाला युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन UNWTOचा फुल फॉर्म आहे द्वारे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरवण्यात आले. ते गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात आहे? गुजरातमधला आहे. डोरडो विलेज आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने त्याला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून पुरस्कार दिलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मग गुजरातच्या कुठल्या जिल्ह्यात आहे? अहमदाबाद, राजकोट, कच्छ, पोरबंदर. मस्त प्रश्न आहे हा. प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा प्रश्न भरपूर म्हणजे कुठल्या तरी मला एकच इयरबुकमध्ये दिसलं. म्हणजे मॅगझिन मी पण वाचले, पण मॅगझिन म्हणजे कुठल्या महिन्यात हे आलं ते माहीत नाही. पण इयरबुकमध्ये हा प्रश्न दिसला आहे आणि दोन्ही पण इयरबुक जे आपल्या महाराष्ट्राचे स्टँडर्ड यूज करतो आपण सर्व, त्यात तर आहे. आणि जर आयोगाचा पेपर सेटर मी असतो तर करंट अफेअर जर मला दिले असते 15 प्रश्न आणि सांगितलं असतं की 15 प्रश्न सेट कराय, तर मी हा प्रश्न टाकला असता. त्याचं मेन रिझन म्हणजे बाकीचे जे स्टँडर्ड मॅगझिन आहेत त्यात म्हणजे कुठेतरी छोटंसं म्हणजे काहीतरी आर्टिकल दिलं असेल, या तर ते बघण्यातच नाही आलं. म्हणजे मला तर आलाच नाही. म्हणजे मी एवढे मोठे मॅगझिन कुठल्या महिन्यात आलं तेच माहीत नाही. पण इयरबुकमध्ये आहे आणि सर्व इयरबुकमध्ये नाही आहे. एक जे मी आपलं हे आहे त्याच्यातच भेटलं आहे. म्हणून आपलं हा प्रश्न घेऊन आलो आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट एकदम डीपमध्ये विचारला आहे. या प्रश्नांचे प्रश्न पण बनवू शकतात. पहिली वेळा प्रश्नातच गुजरात दिला आहे म्हणून डोरडो गावाला बघू शकता. नाहीतर मग विचारतील की युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन झाली जे सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटला आहे गाव, त्या गावाचं नाव काय? डोरडो. तर कुठल्या ह्याच्यात आहे? कच्छमध्ये. कच्छ बघू शकता. रन ऑफ कच्छ ऐकलं असेल गुजरातमधल्या. व्हेरी इम्पॉर्टंट हे आहे क्वेश्चन आहे. तुम्ही हे सर्व आजचे जेवढे प्रश्न जे घेणार आहेत त्याचं म्हणजे लेक्चर झाल्यानंतर मी कमेंट बॉक्समध्येच म्हणजे एक ड्राईव्हची लिंक वे PDF ही शेअर करेल. ते PDF म्हणजे मग तुम्ही रेफर करू शकता कुठले कसं काय आहे. चला नेक्स्ट. कोणत्या फुटबॉलपटूला टाइम ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले? टाइम ॲथलीट ऑफ द इयर. टाइम पर्सन आपण ऐकतो. टाइम पर्सनचं लास्ट टाइम आलेलं बघा प्रश्न 2022लाच. मग टाइम ॲथलीट ऑफ द इयर पण आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, एर्लिंग हॅलॉंड, कायलियन एम्बापे. एकदम फेमस फुटबॉलर आहेत सर्व. काय असेल आन्सर? यस, लायनल मेसी. लक्षात ठेवायचं आहे. टाइम ॲथलीट ऑफ द इयर. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय स्वतःच रिसर्च करून बघायचं आहे की टाइम पर्सनचं जे कोण आहे, टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2023, ते आपल्याला बघायचं आहे. चला एवढेच प्रश्न होते. आणि आणि मेन म्हणजे
थोडं एक आपल्याला टॉपिक राहिलेला मला वाटतं आणि जे मला भरपूर इम्पॉर्टंट वाटला एक्झाम दृष्टिकोनातनं. म्हणजे जाता-जाता मला वाटतंय जर परीक्षा तर पोस्टपोन नाहीच झाली पाहिजे, पण कृषीचे आपले विद्यार्थी पण आहेत, माझेच मित्र आहेत. पण मग आता आयोग काय डिसिजन घेते त्याच्यावर डिपेंड करतं. तर असं आहे की कृषीचे ऑलरेडी जे मागणीपत्र आहे ते तर गेलेलं आहे. पण आता आयोग चर्चा कधी करणार त्यावर ते डिपेंड्स आणि मग ते चर्चा झाल्यावर बैठक घेऊन म्हणजे काय निर्णय घेणार त्याच्यावर. जर त्यांनी हॉल तिकीट दिलेले आहेत सर्व म्हणजे म्हणजे एक्झाम तर म्हणजे त्यांनी काय IBPS आणि हे नाही. मेन जे इश्यू होता, मेन इश्यू 25 ऑगस्टचा हा होता की UGCच्या पोरांचा इश्यू होता, जे UGCने 26 तारखेची परीक्षा 27ला करून टाकली आहे. मग तो एक कुठेतरी एक म्हणजे जो मेन कन्सर्न होता, IBPSचा तर मेन कन्सर्न म्हणजे आहे, पण एवढा आयोग घेत नाही. कारण इथून पूर्वी पण क्लॅशेस झालेल्या आहेत परीक्षा. पण UGCचाच मेन कन्सर्न होता, जे रेज झालेला की UGCची परीक्षा आहे म्हणून पुढे गेली पाहिजे. म्हणून आयोगाने मला वाटते तो तर पर्याय झाला आहे खुला. मग 25 ऑगस्टचा आपला स्लॉट तसा पण खाली आहे. फक्त कृषीचे जे विद्यार्थी आहेत सर्व माझे मित्र आणि विद्यार्थी आता त्यांचा आता आयोगावर डिपेंड आहे. म्हणजे त्यांचं पण म्हणजे एक हे आहे, जर यावर्षी नाही झाली तर पुन्हा 1 वर्ष थांबावं लागतं त्यांना. म्हणजे त्यांच्या संगती पण ॲक्चुअली अन्याय झाला नाही पाहिजे. पण आपण पण म्हणजे असं ह्याच्यात नाही राहिलं पाहिजे की चला परीक्षा पुढे जाईल म्हणून आपण एकदम चिल राहूया. आपण आपल्या तयारीने हे लागावं. बाकी ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे म्हणजे द थिंग्स दॅट आर नॉट इन अ कंट्रोल त्याचं म्हणजे जास्त आपण विचार करणं सोडून दिलं पाहिजे आणि जे थिंग्स विच आर अंडर कंट्रोल ते आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जर आत्ता काय सध्या आपलं काम आहे अभ्यास करणं, रिव्हिजन करणं, असे जे लेक्चर्स आहेत जे फास्ट फॉरवर्ड मॅरेथॉन चालू आहेत, ते सर्व फास्ट फॉरवर्डमध्ये जसं तुमचा वे असेल, रिव्हिजन हे असेल तसं बघणं. सर्वात बेस्ट म्हणजे रिव्हिजनचा मोड काय असतो माहिती आहे का? एकदा आपण जे पुस्तकाचं सर्व वाचलं आहे ना, मग असे जे YouTubeवरचे व्हिडिओ आहेत, मॅरेथॉन लेक्चर्स आहेत, ते एकदा ना फास्ट फॉरवर्ड म्हणजे बघत राहायचं. म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये म्हणजे एकदम क्वालिटी टाईममध्ये पण नाही मी सांगत. जेवताय कधी बोर झाला असेल, एकदम रात्री झोपेचं हे असेल, कुठेतरी प्रवास करत असाल, तर असले सगळे व्हिडिओ प्रवासात बघून म्हणजे ते कुठेतरी बोलू शकतो ना, आपली श्रवणक्षमता एवढी खतरनाक असते, की जे आपण जे ऐकलेलं असतं ते आपल्याला लक्षात राहतं आणि कुठेतरी ते म्हणजे येतं एक्झामला, की हां बाबा हे ऐकलंय, हाच आन्सर असणार तसा. आपल्याला एक टॉपिक सुटला आहे पूर्ण म्हणजे हा तर म्हणजे या सीरीजचा लास्ट लेक्चरच समजा. कारण ऑलमोस्ट सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. एक पुरस्कार राहिलेला पद्म पुरस्कारावर राहिलेला. मग थोडा पद्म पुरस्कारावर एक बेसिक मी घेऊन आलोय. एकतरी पूर्ण डिटेलमध्ये नाहीये, पण बेसिक पण डिटेलमध्ये तुम्ही वाचा. पण बेसिक ह्याच्यासाठी झालंय, की पद्म पुरस्काराचे मी मागच्या पूर्ण जे मेन्सचे पण प्रश्नपत्रिका बघितले. त्यानंतर मग क्लर्क मेन्सला पण जे पुरस्कार येतात ते पण बघितले. मागच्या प्रिव्हियस इयर आणि राज्यसेवेचे पण बघितले. तर मल्टी लाइनर्समध्ये प्रश्न जास्त येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून काय-काय बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ॲटलीस्ट आपण ऑप्शन तर एलिमिनेट करू शकतो. म्हणून त्या 2 स्लाईडमध्ये मी आपला पद्म पुरस्कार एक बेसिक ओव्हरव्ह्यू देतो, की आपल्या पद्म पुरस्कारामध्ये काय-काय झालं. सर्वात पहिलं पद्म पुरस्कार 2024. आता किती आणि कसं काय-काय हे भेटलं बघू शकता. भारताच्या राष्ट्रपतींनी 2024 साठी 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री असे मिळून 132 पुरस्कार दिले. आता लक्षात ठेवायचं आहे. 5, 17, 110 पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. 5, 17, 110. 5, 17, 110 असे मिळून किती होत आहेत? 132. 5, 17, 110 लक्षात ठेवायचे. 5, 17, 110. आता त्यात पण इम्पॉर्टंट मग काय होऊन जातं, की हे 5 आणि त्याच्यात पण अजून डीप काय, की महाराष्ट्रवाल्यांना किती भेटले. तर भरपूर मोठा डेटा आहे तो. मला वाटतं एकदा तुम्ही सर्वांनी तो एकदा वाचून घ्या म्हणजे एकदा तर आणि घ्याच ॲक्चुअली. मी हे असं बेसिक हे कशासाठी आणलंय कारण मल्टी लाइनर्समध्ये प्रश्न येतात. डायरेक्ट असा येणार नाही, की काय-काय असं पण आहे, की जे पद्म पुरस्कार भेटले ते कुठल्या संबंधित आहेत. म्हणजे सगळे जे पद्मविभूषण ज्यांना भेटतात, ते नावं देतात आणि कुठल्या फील्ड रिलेटेड आहेत ते प्रश्न विचारले जातात. आर्ट, लिटरेचर असं. म्हणून ते त्या सर्व दृष्टिकोनातनं पण एक वाचा. या यादीत 30 महिलांचा समावेश आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. महिला जिथं दिसेल तिथं एकदम बघू शकता इम्पॉर्टंट मारायचंच कारण वुमेन एम्पॉवरमेंट कुठेतरी मागच्या 10-15 वर्षात एकदम गाजलेला मुद्दा आहे आणि केलंच पाहिजे. वुमेन एम्पॉवरमेंट आपले भारताचे राष्ट्रपती पण बघू शकता एक महिला आहेत. म्हणजे दुसऱ्या महिला आहेत. मग पहिली महिला आपले प्रतिभाताई पाटील महाराष्ट्रातल्याच. म्हणून लक्षात ठेवायचं आहे तसं. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेते चिरंजीवी आणि वैजंतीमाला
बाली आणि भारतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण सन्मानित केले जाईल, म्हणजे अशी घोषणा केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली आहे. आणि सुलभ इंटरनॅशनलचे जे संस्थापक आहे बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येईल. 5 जण आहेत. ते 5 जण कोण? एम व्यंकय्या नायडू पहिले झालेत. फर्स्ट झालेत. चिरंजीवी सेकंड झालेत. वैजंतीमाला बाली थर्ड झाल्यात. पद्मा सुब्रमण्यम चौथ्या झाल्यात. त्याच्यानंतर बिंदेश्वर पाठक 5व्या. आता इकडे दिलंय की माजी उपराष्ट्रपती आहे. मग उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. अभिनेते म्हणजे 8 आपल्या अभिनेते फील्डशी रिलेटेड 2 जण आहेत. त्याच्यानंतर भारतनाट्यम 8. भारतनाट्यम म्हणजे 8 म्हणजे पद्मा सुब्रमण्यम आणि बिंदेश्वर पाठक आपले सुलभ इंटरनॅशनल म्हणजे इंडस्ट्रियल. हे 5 वेगवेगळे आपल्या ह्याच्यात पद्मविभूषण भेटलेले. ही 5 नावं पाठच पाहिजे आपल्याला. प्लस सिक्वेन्स लक्षात ठेवा. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री असे टोटल मिळून किती आहेत? 132 आहेत. आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार काय असतो? भारतरत्न असतो. हे पण लक्षात ठेवा. म्हणून हे सेकंड हायेस्ट गॅलेंटरी अवॉर्ड आहे. चला नेक्स्ट. गॅलेंटरी नाही आपलं पब्लिकला दिलं जातात. हा पुरस्कार ॲक्च्युली पुरस्काराबद्दल जाणून घ्या. 3 श्रेणीमध्ये दिला जातो. म्हणजे अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण, उच्च श्रेणीतील विशेष सेवेसाठी पद्मभूषण आणि विशेष सेवेसाठी पद्मश्री. लक्षात ठेवा. हे 3 लक्षात ठेवायचं आहे. कुणाला कसं अपवादात्मक आणि विशिष्ट सेवा जर केली असेल तर पद्मविभूषण. जसे माझे राष्ट्रपती व्यंकय्या नायडू पूर्ण त्यांचा पॉलिटिकल करिअर बघा. तसेच चिरंजीवी असतील. चिरंजीवी यांचा पूर्ण म्हणजे पूर्ण बघू शकता की मूवी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं त्यांनी पूर्ण चालवलं आहे. म्हणजे बॉलिवूड, टॉलिवूड सर्व जे मिळून साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांनी गाजवलेलं आहे. मग तसंच आता पॉलिटिकली त्यांनी थोडंफार पॉलिटिकली पण ॲक्टिव्ह आहेत. तसेच उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि विशिष्ट नॉर्मल विशिष्ट सेवा झाली असेल तर पद्मश्री. चला अजून जाणून घेऊया पद्मश्री या पुरस्काराबद्दल. पद्मश्री हा भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, पद्मभूषण यांच्यानंतर भारतीय प्रजासत्ताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर 4 नागरी पुरस्कार आहेत. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. कारण सिक्वेन्स पण ॲक्च्युली SSBचा जे इंटरव्ह्यू कोणी जर दिला असेल म्हणजे जे आर्मी आणि ह्याच्यासाठी असतात त्यांच्यात डायरेक्ट सिक्वेन्स विचारतात कधी कधी की म्हणजे पूर्ण म्हणजे परमवीर चक्रपासून पूर्ण शौर्य चक्र आणि हे जसं म्हणजे पूर्ण टोटल कीर्तिचक्र असेल ते पूर्ण सिक्वेन्स सांगा. तसंच हे सिक्वेन्स विचारतील. 2 जानेवारी 1954 रोजी 2 जानेवारी 1954 रोजी स्थापित हा पुरस्कार कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह क्रियाकलापांच्या विविध क्षेत्रातील विशिष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. या 2 स्लाइडमधला प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट ह्याच्यासाठीच की म्हणजे हे मल्टीलायनर्समध्ये ॲक्च्युली विचारले जातात असे प्रश्न. म्हणून हे सर्व म्हणजे पद्म पुरस्कार आहेत ते एकदा बघून जावा. आणि हे फक्त ह्याच्यासाठी दिलं की मॅक्झिमम चान्सेस आहेत की आपल्याला मल्टीलायनर्स जर क्वेश्चन आला तर आपल्याला एलिमिनेट करता आलं पाहिजे. म्हणून ॲक्च्युली पुरस्कार एवढे आहेत म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे काय नाही हे म्हणजे कुणालाच कळू नाही शकत. मग महाराष्ट्र रिलेटेड व्यक्तीचं तुम्ही पाठ करा. पद्मविभूषण तर मी सांगितलेलंच आहे काय आहे. आणि मग बस एवढंच करायचं. आणि कुठली संस्था देते ते तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लास्ट टाइम हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर परत एकदा रिवाईज करूया. पद्म पुरस्कार काय आहे? किती? 132 लोकांना भेटला 2024ला. 5, 17, 110. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. टोटल 132 जाहीर झाले. आणि सेकंड सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मविभूषण. आणि जे 5 व्यक्ती कुठले असे? माजी राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, त्याच्यानंतर अभिनेते चिरंजीवी आणि अभिनय ह्याच्याचं हे करायचं आपलं वैजंतामाली बाली तिसरे झाले. चौथे मग कोण होते? चौथे आपले भारतनाट्यमचे पद्मा सुब्रमण्यम, जे भारतनाट्यम नृत्यांगिनी आहे पद्मा सुब्रमण्यम. आणि त्याच्यानंतर सुलभचे आपले सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक, त्यांना मरणोत्तर देण्यात आले. हे पण इम्पॉर्टंट आहे. मरणोत्तर देण्यात आले. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर बघू शकता हे झालं टोटल जे कुणाला काय. आणि एकदा परत बघू शकता हे 3 वेगवेगळे विशेष सेवासाठी दिले जातात. पद्मश्री आणि सिक्वेन्स लक्षात ठेवा. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. क्लिअर?
त्याच्यानंतर मग अजून बघू शकता कला शिक्षण आणि सुरू कधी झाला ते इम्पॉर्टंट आहे. 2 जानेवारी 1954. डेट पण इम्पॉर्टंट आहे 1954. चला तर म्हणजे आज झालेलं म्हणजे एवढंच घेऊन आलोय टोटल. आजच्या सर्व जे आहे म्हणजे एक पी-डी-एफ तर मी टाकेलच ॲक्चुअली कमेंट बॉक्समध्ये एकदा लेक्चर झाल्यावर. आणि सर्वांना म्हणजे विनंती आहे की सी-सॅटवर फोकस करा. तसेच करंट अफेअर्सचे बघू शकता हे 5ही सीरीज आहेत. ज्यांनी नाही बघितलेले त्यांनी सीरीज 1 पासनं बघा. सीरीज 1 पासनं ही पूर्ण 5वी सीरीज आहे. 5च्या 5 लेक्चर म्हणजे भरपूर म्हणजे डायव्हर्स टॉपिक कव्हर झालेले आहेत यात. तुम्ही पाहिजे तर फास्ट फॉरवर्डमध्ये पण बघू शकता. पण एकदा बघून जावा कारण 16वा वित्त आयोग, चांद्रयान मोहीम असेल, मग त्याच्यानंतर गगनयान मोहीम असेल, असले सगळे सब्जेक्ट टॉपिक कव्हर झालेले आहेत. नोबल अवॉर्ड असतील, हे पण मी कव्हर केलेले आहे. म्हणून एकदम डायव्हर्स टॉपिक एकदम पूर्ण कव्हर झालेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र बेस्ड एम-सी-क्यूज घेतले, योजनांचे एम-सी-क्यूज घेतले, इंटरनॅशनल आजचं म्हणजे झालेलं आहे कव्हर. पद्म पुरस्कारावर थोडं चर्चा आपण केलेली आहे. मग बघू शकता एकदा पूर्ण सीरीज बघून घ्या. तसेच अनिकेत सरांचं जे टॉप 100 एम-सी-क्यूज जे मागच्या शनिवारी जे रिलीज झालेलं आहे, ते पण एकदा बघून घ्या. म्हणजे ते सर्व म्हणजे हे सर्व बघा आणि मग एकदा जावा म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न वरील सर्व मार्क करू नका. वरील सर्व इकॉनॉमिक्समध्ये राईट म्हणजे असं काय कुठलं फिक्स असा पॅटर्न नाही आहे. पण वरील सर्व प्रत्येक वेळेलाच राईट असतील असं काही नाही म्हणजे. आणि आयोगाचं जे मी सांगतोय की पुढच्या वर्षीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे. आयोगाने ऑलरेडी दिलं आहे की कसा पेपर येऊ शकतो मेन्सचा म्हणजे टोटल कसे असतील. जे यू-पी-एस-सीमध्ये पॅटर्न असतो सेम पॅटर्नवर आहे. म्हणजे 10 प्रश्न आपले 10 प्रश्न 10 मार्काचे आणि 10 प्रश्न 15 मार्काचे. असे 20 प्रश्न 250 मार्काचे होणार आहेत. 3 तासाचा वेळ असतो आणि एसे पण बघू शकता 125 मार्काचे 2 4-4 एसे देतील 3 तासासाठी. मग आयोगाने हे केलंय क्लिअर. म्हणजे आयोग एवढ्या तयारीत आहे, पण आता मग एवढी तयारी जर त्यांनी दाखवली आहे, मग पुढचं तर झालंच असेल. काहीतरी ठीक आहे आपण मग आयोगावर म्हणजे कमेंट न करूया, कारण आयोग आपलं काम करतंय. थोडं आहे म्हणजे पॉलिटिकल इश्यूज तर आहेत आपलं म्हणजे थोडं पॉलिटिकल दबाव, प्रेशर ते आहेत. आणि पण ह्याच्यासाठी बघू शकता इलेक्शनचा पण आपला वर्ष आहे म्हणून थोडा इश्यू आहेत आपल्या परीक्षांमध्ये. पण आपल्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आयोगाजवळ ट्रान्सपरन्सी आयोग एकदम ट्रान्सपरंटली काम करतंय म्हणून आणि पूर्ण अकाउंटेबिलिटी आहे म्हणून. काय-काय लोकं फसवतायत हे वेगळं आहे म्हणजे ते बोलतात ना, की म्हणजे फसवतायत पण फसवलेले लोकं आता बाहेर निघतायत म्हणजे वेगवेगळे खोटे सर्टिफिकेट देऊन झालेले अधिकारी. पण ते ठीक आहे ना, म्हणजे जे त्यात म्हणजे असं आयोगाने हे नाही केलं, की आयोगाला माहीत होतं, की हे खोटं सर्टिफिकेट आहे आणि सिलेक्ट झाले. ते कुठेतरी म्हणजे फेक ह्याच्यात भरपूर म्हणजे बघू शकता आता एवढ्या चर्चा आहेत आपलं. तर खेडकर चर्चा आहे म्हणजे कसं आहे त्यांनी हे केलं मेडिकल सर्टिफिकेट ह्याच्यात पूर्ण मोठा नेक्सस ॲक्चुअली असतो. म्हणून तुम्ही म्हणजे निराश होऊ नका. एकतरी जे आहे ते प्राईम फोकस करा परीक्षावरच आणि कशी पोस्ट काढता येईल आणि पॉझिटिव्हली हे करता येईल, काम करता येईल ते प्रयत्न करा. जर तुम्ही जर पूर्ण निगेटिव्ह झाला तर मग म्हणजे सिस्टम म्हणजे तुम्ही पास होण्याचं सोडा म्हणजे तुमची इच्छाच नसणार मग अभ्यास करण्याची. आणि जर दृष्टिकोन पण म्हणजे चांगला पॉझिटिव्ह ठेवा म्हणजे शासनात येऊन काम करण्याचा दृष्टिकोन ठेवा एकदम. पब्लिक सर्व्हंट म्हणजे ॲज अ पब्लिक सर्व्हंट यू शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे पब्लिक सर्व्हिस शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी. ह्या वेळी तुम्ही या नाहीतर नुसतं ते पैसा लाल दिवा ह्याच्या चक्करमध्ये मग तो जास्त दिवस म्हणजे ते बोलतात ना, की जास्त तुमचं हे टिकणार पण नाही एकदम ते. म्हणून आणि तसंच सी-सॅट जो पेपर आहे सी-सॅटवर थोडं माझं विनंती राहील, की सी-सॅट यावर्षी थोडा इश्यू होऊ शकतो म्हणजे जेवढं माझ्याकडं इनपुट्स आहेत. इनपुट्स म्हणजे काय असं काय आयोगाने नाही सांगितलेलं, पण मी जे वेगवेगळे माझे मित्र आहेत, वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये माझा स्टुडंट लोकांशी कॉन्टॅक्ट असतो. त्या स्टुडंट लोकांनी सर्वांनी बऱ्याच लोकांनी सांगितले, की सी-सॅट काही-काही लोकं तर असे पण नग आहेत, की त्यांनी सी-सॅट यावर्षी काय हातच लावलेला नाही. बोलतायत, की 66 मार्क तर असंच जाऊन काढेल. पण काही पण होऊ शकतं. जर लॉजिकल रिझनिंगचे जेवढे मोठे-मोठे प्रश्न दिले आणि ते जर नंतर कॅन्सलच होणार असतील, हॅशटॅग लागलेत, तर काय? म्हणजे तुमचा वेळ पण गेला आणि त्याचे मार्क पण नाही भेटणार. असं पण म्हणजे आहेत प्रकार. आणि मॅथ्समध्ये पण बघू शकता नंबर सिस्टम असतील, त्यानंतर पर्सेंटेज, त्याच्यानंतर थोडं जॉमेट्री हे सर्व करून जावा. भरपूर हेल्प होईल तुम्हाला. त्यानंतर बघू शकता आता लोकांचा चर्चा आहे पेपर होईल की नाही, होईल की नाही. त्याचं काय हे करत बसू नका. तुम्ही रिव्हिजन करा. जे आपल्याला डिसिजन येईल ते आपल्याला मग हेच करावं लागेल. पण 100% माइंडसेट हाच करा, की 25 ऑगस्टलाच आपल्याला पेपर द्यायचा आहे. आपल्या 11 ते 1 मध्ये आपल्याला जी-एस सोडवायचं आहे आणि त्या जी-एसमध्ये स्कोर इतका सेफ झोनमध्ये स्कोर करायचा आहे, की मेन्स आपल्याला द्यायची आहे, जी 3 महिन्यानंतर होईल. म्हणजे आयोग नंतरला डिसाईड करेल. आणि सी-सॅट म्हणजे एकदा हे पेपर झाल्यावर सी-सॅटला असं इग्नोर नका करू. ते जे मधले आहेत ब्रेक एकदम नॉर्मल
खावा, एकदम प्या आणि एकदम प्रॉपरली जे डिपेंड्स की आता वेदर कसा राहतोय, एकतरी कुठे पाऊस असेल, कुठे ऊन कडक असं ऊन पडेल. त्या हिशोबानं म्हणजे एक ॲडजस्ट करा स्वतःचा एकदम हे. आणि लास्टचा 1 वीक आहे, मॉक टेस्ट देन सॉल्व्ह करा. ॲक्चुअली एक जास्त मॉक टेस्ट नका, एक फायनल मॉक टेस्ट सॉल्व्ह करा आणि पूर्ण म्हणजे माइंडसेट एकदम क्लिअर ठेवा एक्झामच्या दृष्टिकोनातनं. आणि सर्वांना म्हणजे शुभेच्छा आहे जी 25 ऑगस्टला जी परीक्षा होणार आहे. आणि सर्वांना शुभेच्छा आहे. आणि लगेचच बघू शकता की ही सीरीज जर आवडली असेल तर निश्चितच सांगा. आपण कंबाईनसाठी पण अशीच एक सीरीज लावू की जे पूर्ण म्हणजे वर्षभरात ज्या ज्या घटना घडल्या त्या वर्षभराच्या एकदम इम्पॉर्टंट घटना आणि MCQज वाईज पण आणि कंटेंट वाईज पण मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. पण जर तसं तुमच्याकडून जर डिमांड असेल तरच घेऊन येईल ॲक्च्युली. म्हणजे घेऊन येण्याचं असं हाय चान्सेस राहील. म्हणजे हीच सीरीज म्हणजे हे पण कंबाईनसाठी पण इम्पॉर्टंटच आहे ते 5 लेक्चर. मग ही सीरीज कंटिन्यू करता येते. पण जसं जर तुमची डिमांड असली तर हे करा. कारण कंबाईनचे जे 15 प्रश्न करंट अफेअर्सचे असतात ते वन लाइनर्स असतात. दिसता म्हणजे 5 मिनिटात ते 15 प्रश्न होऊ शकतात आणि त्या 15 पैकी ऑलमोस्ट 12-13 सहज स्कोर होतो. म्हणून करंट अफेअर्सला म्हणजे कुठेतरी काय जे लोकं इग्नोर करतायत ते त्यांनी थोडं समजून घ्या की तुमच्या सिलेक्शनमध्ये आणि रिजेक्शनमध्ये करंट अफेअर्स आडवा येऊ शकतो. निश्चितच जे 25 ऑगस्टला जी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या सर्वांना शुभेच्छा आहे. बघू शकता जर मला कुणाला भेटायचं असेल तर माझं पण सेंटर मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये बँड्रामध्ये. ते कुठलं तरी एक बँड्रा वेस्टला कॉलेज आहे आपलं मिठीबाई मोतीराम असं. आपलं मिठीबाई कॉलेज विलेपार्लेवालं नाही, पण बँड्रा वेस्टवाला आहे की मोतीबाई मिठीराम असं काहीतरी कॉलेज आहे. मग कुणाला जर भेटायचं असेल तर तुम्ही मला भेटू शकता तिथं त्या सेंटरवर. निश्चितच आपला हा सीरीज मग इथंच आपण हे करूया. जर चुकून जर काय पोस्टपोन झाली आयोगाची परीक्षा तर मग ही सीरीज आपण तसंच कंटिन्यू करूया. आणि सर्वांना 25 ऑगस्टला होणाऱ्या जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. एकदम पॉझिटिव्हली जावा आणि होणारच क्लिअर. या दृष्टिकोनातूनच तुम्ही हे करा. काळा पेन नेण्याचा विसरू नका सर्वात मेन. चला, धन्यवाद आणि थँक यू.